नमस्कार सर्वांना. आपण विघ्नहर्त्या गणेशाला वंदन केलेलं आहे. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे. सद्गुरू ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश फुलवला, अशा सद्गुरूंना वंदन. माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे, त्यांचे आशीर्वाद मागत आहे. आणि तिसरं वंदन केलं की वाणीची देवता जी शारदा आहे, तिला तिसरं वंदन केलेलं आहे. कारण शारदेच्या कृपेनेच हा संवाद आपण साधणार. बोलतं करणारी ती आहे शारदाच आहे, संवाद साधणारी आहे ती शारदाच आहे, वाणीची देवता आहे ती शारदाच आहे. त्यामुळे तिचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपलं व्याख्यान होऊच शकणार नाही, म्हणून तिसरं वंदन तिला केलेलं आहे. आणि चौथं वंदन श्रोते आपल्या सर्वांना करत आहे. कारण श्रोते जर नसतील तर वक्ता काय बोलणार? वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विण. त्यामुळे श्रोत्यांच्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला वंदन करत आहे. आणि आजचा जो विषय जो मागे आपण ऑक्टोबर महिन्यात घेतला होता, तोच वैराग्य शतकाचा विषय आज आपण पुढे घेणार आहोत. क्रमशः वैराग्य शतक. भर्तृहरीचं जे वैराग्य शतक आहे, भर्तृहरी जो राजा होता, 100 श्लोकांचं हे पुस्तक आहे. भर्तृहरी हा राजा होता आणि राजा असल्यामुळे त्याच्याकडे भरपूर ऐश्वर होतं, समृद्धी होती, संपन्नता होती, सगळं काही होतं. स्त्रिया होत्या, राण्या अनेक होत्या, सगळे सुखोपभोग होते. पण असे सुखोपभोग घेता घेता त्याला अचानक काही एक घटना अशा घडल्या की त्याला वैराग्य आलं, त्याला सगळ्याची विरक्ती आली, अनासक्ती वाटायला लागली आणि तो विरक्त झाला सगळ्यातून. आणि विरक्त झाला असताना त्याला जे श्लोक स्फुरले, जे काव्य स्फुरलं, त्याची प्रतिभा नवोन्मेषशालिनी अशी प्रतिभा त्याची स्फुरित झाली आणि त्यांनी जे काव्य रचलं तेच हे वैराग्य शतक. 100 श्लोक आहेत म्हणून वैराग्य शतक असं त्याचं नाव आहे. मागच्या वेळेला आपण 11 ते 20 असे श्लोक पाहिले होते. आता ह्या वैराग्य शतकामध्ये 100 श्लोक जरी असले तरी 10-10चा एक एक गट असा केलेला आहे. आणि त्या एकेका गटामध्ये म्हणजे 10 श्लोकामध्ये एक विशिष्ट विषय मांडलेला आहे. आणि हा विषय कसा मांडला आहे तेच आपण बघणार. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की त्या अनासक्ती कशामुळे निर्माण झाली, की त्याचं राणीवर प्रेम होतं म्हणून त्याने राणीला एक फळ खायला दिलं जे त्याला ऋषींनी दिलं होतं. राणीने ते प्रधानाला दिलं, प्रधानाने ते गणिकेला दिलं, गणिकेने त्या ऋषींना दिलं आणि पुन्हा ते फळ त्याच्याकडे आलं. तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं की काय हे जीवन आहे, किती क्षणभंगूर आहे, किंवा त्याच्यामध्ये काहीच अर्थ राहिलेला नाही असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्यांनी सगळ्याचा धिक्कार केला होता. धिक मांच तांच मदनमच इमामच मांच असं सगळ्याचा धिक्कार केलेला होता. हे आपण पहिल्या भागात बघितलं. दुसऱ्या भागामध्ये ह्या भोगाची अवहेलना केलेली आहे. आणि आज आपण तिसरा भाग म्हणजे या वैराग्य शतकातले 21 ते 30 श्लोक आज आपण बघणार आहोत, म्हणजे 10 श्लोक बघणार आहोत. आणि ह्या 10 श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे तेही बघूया. याच्यामध्ये सांगितलेलं आहे विशेषतः याचक वृत्तीचा धिक्कार केलेला आहे. याचक वृत्ती म्हणजे मागण्याची क्रिया. सारखं कुणापुढे तरी हात पसरणं हे किती मानहानीच आहे ना, अपमानकारक आहे. कुणापुढे तरी हात पसरणं, भीक मागणं हे किती मानाला दूषणास्पद आहे असं त्यांनी वारंवार त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ह्या 10 श्लोकामध्ये. त्यामुळे याचक वृत्तीचा धिक्कार त्यांनी कसा केलाय तेच आज आपण बघणार आहोत. हे 10 श्लोक आपल्याला 1 तासाच्या मर्यादेमध्ये व्यवस्थित पूर्ण करायचे. या 21वा श्लोक काय आहे तो बघूया. आणि इतकी सुंदर आपल्याकडे सोय आहे. हे जे भर्तृहरीचे श्लोक आहेत ते अतिशय उत्तम अशा संस्कृत भाषेतले, आणि संस्कृत भाषा सुद्धा ती हाय लेवलची म्हणजे उच्च दर्जाची आहे. पण आपल्याला समजण्यासाठी वामन पंडितांनी आपल्याला खरंच उपकारच करून ठेवलेत. सगळ्या तिन्ही शतकांचा म्हणजे शृंगार शतक, नीती शतक आणि वैराग्य शतक या सगळ्याचा अनुवाद वामन पंडितांनी साध्या मराठीत, आजच्या मराठीमध्ये केलाय. त्यामुळे समजा संस्कृत समजलं नाही आपल्याला तरी मराठी अनुवाद समजेल आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या बाजूने येणारे अनेक आपण दृष्टांत म्हणा, काही उदाहरणं म्हणा, काही व्यवहारातल्या काही गोष्टी ह्याही बघणार आहोत. आणि हे वैराग्य शतकाचा आज तिसरा खंड आहे किंवा तिसरा भाग आहे. या 21व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, अभिमत महामान ग्रंथी प्रभेद प्रतीयसी
अभिमत महामान ग्रंथी प्रभेद पटीयसी गुरुतर गुणग्राम अंभोज स्फुटोज्वल चंद्रिका विपुल विलसत लज्जा वल्ली वितान कुठारिका जठर पिठरी दुष्पुरेयम करोती विडंबनम. आपण नेहमीच कुठलंही सुभाषित, कुठलाही संस्कृत श्लोक बघताना शक्यतो नेहमीच चौथी ओळ आधी वाचावी, म्हणजे मग त्याच्यात काय सांगितलंय हे आपल्याला आशय कळतो. आणि त्याच्या योगाने समजा आपल्याकडे कुठलंही पुस्तक नाहीये, त्याच्या मार्गदर्शक नाहीये, तर नेहमी चौथी ओळ आधी वाचली की त्याचा काय आशय, कुठला विषय हे आपल्याला आकलन होतं. इथे म्हटलेलं आहे जठर पिठरी दुष्पुरेयम करोती विडंबनम. हे जे जठर आहे ना, बघा आपण आता इथे जरी जठर शब्द वापरला असला तरी आपण ज्याला पोटाची खळगी म्हणतो, ही पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावं लागतं माणसाला. आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा म्हटलंय ना. काय काय करावं लागतं, किती उलटे सुलटे काय काय उद्योग करावे लागतात हे अन्नासाठी, या पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि पोट कसं आहे सांगू का, इथे त्याला म्हटलेलं आहे दुष्पुरेयम. पोट कधी भरतच नाही. तुम्ही म्हणाला आत्ताच आम्ही जेवले, 12:30ला जेवलो आणि छान पोट भरलेलं आहे आमचं, पण संध्याकाळी जेवणारच. बस समजा नाही जेवलात तरी परत थोडी उद्या भूक राहणारच ठीक आहे. असं म्हणणार नाही की आता एकदाच 8 दिवसाचं जेवून घेतो आणि मग जेवायचं नाही, असं होतच नाही. सकाळी जेवलं तरी संध्याकाळी लिंबा एवढा भात खाण्याची भूक असतेच. कितीही आपण लग्नाचं जेवून आलो तरी म्हणतो की रात्री थोडा दहीभात खाईल बरं का मी. पोट हे भरतच नाहीये. आणि पोटासारख्या आणखीन 5 गोष्टी आहेत बरं का. आणखीन 5 गोष्टी कुठल्या आहेत, जामाता जठरा जाया जातवेदो जलाशया पूरिता नैव पूर्यन्ते जकारा पंचदुर्भराः. जकार ज पासून सुरू होणारे 5 शब्द असे आहेत कितीही त्यांना खायला द्या भरतच नाहीत. कुठले 5 जकार आहेत, फार सुंदर वर्णन केलंय बरं का. जामात जावई, आजचे जावई नाही बरं का, पूर्वीचे जावई. आजचे जावई खूप फ्रेंडली असतात त्यामुळे आजचे नाही मी म्हणते, पण पूर्वी काही काळापूर्वी 100 वर्षापूर्वी जावयाचा मान पान त्याला कितीही द्या, त्याचं तोंड वाकड असतो, रुसलेलाच असायचा. त्यामुळे जामाताला कितीही द्या, जामातो दशमग्रह हा म्हटलेले, नवग्रहासारखा तो दशमग्रह आहे. त्यामुळे जामाताला कितीही दिलं तरी त्याचं पोट काही भरत नाही. म्हणून ते एक गमतीने हा श्लोक घेऊया आपण. जामाता. दुसरा आहे जठर. जठर सुद्धा कधीही पोट भरतच नाही. आत्ताच मी म्हटलं की रोज म्हणजे 24 तासातनं कमीत कमी 2दा तरी भूक लागतेच आपल्याला. अगदी कमीत कमी म्हटलं तरी अगदी एकदा तरी लागते. असं होतच नाही मी जेवणारच नाही. त्यामुळे जामाता जठरा. तिसरी आहे जाया. पत्नीचे सुद्धा कधीच समाधान होत नाही. पतीने कितीही हट्ट पुरवले तरी पत्नीचा आणा काही जात नाही. हे आणा ते आणा ते आणा. संसार सुरू झाल्यापासून आणा मागे लागला असतो असं म्हणतात. त्यामुळे जाया ही पण आहे, ती कधीच तिचं पोट भरत नाही. चौथा आहे तो जातवेद. जातवेद म्हणजे अग्नी बरं का. जातवेद याचा अर्थ आहे अग्नी. आणि त्याची फोड अशी केली आहे किंवा त्याची व्युत्पत्ती अशी सांगितली आहे, यद्यत जातम तत्तत अहम वेद. जे जे निर्माण झालंय ते सगळं मी जाणतो असं अग्नी म्हणतोय. जातवेद, जात म्हणजे उत्पन्न झालं आणि वेद म्हणजे मी जाणतो. यद्यत जातम तत्तत अहम वेद असं तो का म्हणतो, अग्नी का म्हणतो. पण बघा, अग्नीच्या मदतीशिवाय, अग्नीच्या अस्तित्वाशिवाय एकही गोष्ट शक्य नाही. एकही. तुम्ही म्हणा कुठला अग्नी, कशाला लागतोय आम्हाला अग्नी, स्वयंपाकाला लागतो बरोबर, एवढं आम्हाला माहिती आहे. पण समजा हे तांब्या भांडे हे बनवायला पण अग्नी लागलाय, ते भट्टीत टाकावं लागतं, ते घडवावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा अहो साधी तुम्ही मटकी भिजत घालता, कडधान्य भिजत घालता, त्याला ऊब लागते ना. उभेशिवाय त्याला मोड येणार नाही. एवढंच कशाला, मातेच्या गर्भातला जो जीव असतो त्यालाही ऊब आहे म्हणून त्याची वाढ होते. कुठलीही गोष्ट बघा, या सृष्टीतली कुठलीही गोष्ट उभेशिवाय होत नाही. धरित्रीच्या कुशीमध्ये बियाणं निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली, मग त्याच्या सुद्धा ऊब आहे तेव्हाच त्याला कोंब फुटतो. म्हणजे बघा आता हा खांब आहे, हे पिलर आहेत, ह्याला सुद्धा वेल्डिंग करावं लागलंय ना. अग्नीच्या सहकार्याशिवाय एकही गोष्ट घडत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे जातवेद. आता हा जातवेद कसा आहे,
खूप फुललेला असतो, अगदी अग्नी पेटलेला असतो, भडकलेला असतो. होमाचा म्हणा, यज्ञाचा म्हणा, स्वयंपाकाचा म्हणा, कुठलाही अग्नी, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं घालाल तेवढं तो गिळंकृत करतो. तो कधी बास म्हणत नाही. आता पुरे बर का, असं कधीही अग्नी म्हणत नाही. आणि म्हणून आणखीन एक गंमत सांगते, म्हणून त्याचं आणखीन एक नाव आहे अनलम. अनलम हे अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे अग्नी. संस्कृतमध्ये अलम म्हणजे पुरे. मला आता बास, माझं खूप पोट भरलंय, भोजनेन अलम, की आता खूप झोप झाली, आता बास, निद्रया अलम. अलम म्हणजे बास. हा कधी अलम, हा कधी नाही बास म्हणतच नाही, म्हणून त्याचं नाव अनल आहे. इथे त्याला म्हटले कसा आहे तो, जामाता जठरो जाया जात वेदो, आणि पुढे म्हणले जलाशया. जे सरोवर असतात ना, त्याच्या पोटातनं झरे असतात, ते कधी पूर्ण भरतच नाहीत. कितीही पाणी काढा, सरोवराचं पाणी भरलेलंच असतं. त्यामुळे असं त्यांना म्हटलेलं आहे, पूरिता नैव पूर्यन्ते जकारा पंचदुर्भराः. आता आपला विषय चाललाय पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला काय काय दिव्य करावी लागतात. बघा आता काय सांगितलंय इथे, पुष्कळ काही करावं लागतं. आपण चौथी ओळ बघितली, जठर पिठरी दुष्पुरेयम करोती विडंबनम. किती सर्कस करावी लागते, किती कसरती कराव्या लागतात, कुणा पुढे हात पसरावं लागतं, बॉसची मर्जी राखावी लागते, काय ते पोटासाठी करावं लागतं. आता ह्याचाच अनुवाद वामन पंडितांनी काय केलं बघूया. अभिमत जनमान ग्रंथिकेते हरिते, गुण कमल तयाला कौमुदी प्राय होते, अति विपुल सुलज्जा वल्लिकेची कुठारी, जठर पिठरी काहे दुर्दक्षे ते भारी. आता ही जी अभिमानाची गाठी आहे ना, त्याचा भेद करण्यात जो कोणी पटाई, अभिमानाच्या सुद्धा ग्रंथी आहेत बरं का, त्या सगळ्या भेद करण्यासाठी जसं सूर्यविकासी कमळ जसं म्लान करतं, तशी मोठ्या गुणाचा नाश करणारी आणि विस्तृत आणि शोभायमान अशी ही लज्जेची वल्ली आहे ना, तिच्या अरण्याचा संहार करणारी अशी ही पोटाची खळगी आहे. म्हणजे पोटाच्या खळगीमुळे माणसाला नको नको ती कर्म करावी लागतात, असा एवढाच त्याचा अर्थ 21वा श्लोक आहे. 22व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, पुण्ये ग्रामे वने वा महतिसी तपटच्छन्न पाली कपाली, मादा यज्ञाय दर्भ द्विजहुत हुत द्विजहुत हुत भुक् धूम्र धूम्र उपकंठम द्वारं द्वारं प्रवृत्तो वरमुदरदरी पूरणायां क्षुधार्तो, मानी प्राणी सधन्यो न पुनरदुनदिनं तुल्यकुल्येषु दीनः. इथे काय म्हटलेलं आता, पुण्ये ग्रामे वने वा महती सीतपट छन्न माली कपाली. खरं म्हटलं ना, माणसाला पोट आहे, पोट दिलंय आणि पोट भरावंही लागतं. देह रक्षणासाठी, देह धारणा करण्यासाठी पोट भरावंच लागतं. आपण 1 दिवस उपास करू, 2 दिवस उपास करू, पण देह जर का चांगला टिकवायचा असेल तर पोट भरावंच लागतं. पण हे पोट भरण्यासाठी परमेश्वराने सोय केली ना. ज्याने चोच दिलाय त्यांनी चारा दिलाच आहे. खरं म्हटलं तर कुणापुढे हात पसरायची गरजच नाहीये, इतक्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला सगळं. म्हणजे पुण्य ग्रामे वने वा महतीसी तपट छन्न पाली कपाली, द्वारं द्वारं प्रवृत्तो वरमुदरदरी पूर्णायां क्षुधार्थो. तरी सुद्धा माणूस इतका दारोदार भटकत असतो त्या पोटासाठी. आता म्हटलेलं आहे, मानी प्राणी सधन्यो. तोच धन्य प्राणी आहे की जो कुणापुढे हात पसरत नाही. याचा आता अनुवाद बघूया आपण. जेथे श्रोत्रिय पुण्यशील वसती सद्विघ्न गंगा तटी, त्या ग्रामी अथवा वने वा निजसुखे राहुनी निसंकटी, हाती खरपर घेऊनी मधुकरी मागो निजो भक्षितो, लोकी तोच सुखी तदानन जळो, जो दीनता भोगितो. जो दीन आहे त्याचा धिक्कार केलेला आहे आणि जो कुणाकडे हात पसरत नाही तोच सुखी, तोच धन्य, तोच मानी असं म्हटलेलं आहे. आता आम्हाला तर पोट भरण्यासाठी काहीतरी फार लटपटी कराव्या लागतात. त्या काय काय कराव्या लागतात खरं म्हटलं तर, परमेश्वराने एवढी वन निर्माण केलेली आहेत, एवढ्या नद्या आहेत, एवढे उत्तम शय्या आहे. आमचे समर्थ तर म्हणतात, सुषुप्ती वना माझी निजोन जावे. काय सुंदर सांगितलंय. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते ना, मग आपल्या अंगाखाली चांगली डनलॉपची गादी आहे,
का सतरंजी आहे का फाटकी चटई आहे का धोंड्या मातीत झोपलं हेही कळत नाही. सुषुप्ती आणि ती अवस्था आहे ती सुषुप्तीची. काहीही मी कोण आहे हेही लक्षात येत नाही. मी शिक्षिका आहे का, मी स्त्री आहे का, मी कुणाची आई आहे, काही नाही. सुषुप्ती वना माझी निजोनी जावे. अशी सुषुप्तीचा लाभ केव्हा होतो? खूप कष्ट केल्यानंतर ही सुषुप्ती लागते, गाढ झोप लागते. मग काय, काही जेवलोय का नाही, का माझं ऑपरेशन झालंय का, मला जखम झाली, काही आठवत नाही. सुषुप्ती वना माझी निजोनी जावे, उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. उशाशी काय घ्यायचंय? उशी हीच पाहिजे. आपण आपले फार नाटकं असतात, मला कडक उशी पाहिजे, मऊ उशी पाहिजे, 2 उशा पाहिजे, पायापाशी पाहिजे. नको, उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. प्रभूचे मृदुपाद आहेत ना, त्याच्या चरणावर झोपून जा, त्याच्यावर डोकं ठेवा. उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा. पांघरुण कुठलं घ्यायचंय? दिशा हेच पांघरुण आहे, त्याचा महापट्ट आहे, सगळ्यात मोठं पांघरुण दिशांचे. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. किती किती सगळंच परमेश्वराने दिलंय आपल्याला, काहीही गरज नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये, 23व्या श्लोकामध्ये, गंगा तरंग कणशी करशी तलानी विद्याधराद्यु विद्याधराद्युषित चारु शिलातलानी स्थानानि किं हिमवत प्रलयं गतानि यत् सावमान परपिंड परपिंडरता मनुष्याः. आता ही सगळी इथे फार सुंदर वर्णन केले. नद्या आहेत ना, त्याचे तुषार उडत असतात. या गंगेचे जे तरंग आहेत ना, लहरी ज्या आहेत, त्याचे तुषारांचे कण सगळीकडे उडतायत. जी भोवती शिंपिली. पूर्वी जेव्हा माणसाने वस्ती करायला सुरुवात केली तेव्हा काय त्यांनी काय पायाभूत काय धरलं होतं, तर नद्यांच्या काठची जमीन सुपीक असते आणि नद्यांच्या ज्या लहरी उठतात त्याचे जे शिंतोडे आहेत, त्याचे जे तुषार आहेत, त्याच्यामुळे खरंच आजूबाजूची सगळी जमीन सुपीक होत असते. त्यामुळे गंगा तरंग कणशी कर, त्याचे जे तुषार आहेत ते शीतल आहेत. विद्याधराद्युषित चारुशिला तलानी. विद्याधर नावाची एक योनी आहे बरं का. विद्याधर, जसं यक्ष गंधर्व जशा योनी आहेत ना, पितर ही योनी आहे, तशी विद्याधर ही योनी आहे. आणि असे विद्याधरांचे समूह ज्या शिलातलावर बसले, त्या शिला किती पावन झाल्यात. 2 गोष्टी आहेत बरं का. नदीच्या किनाऱ्यावर, नदीच्या काठावर ज्या ऋषींनी तप केलं, तपश्चर्या केली, त्यांच्या मंत्रपठणामुळे त्या नदीचं पाणी पवित्र झालं. लक्षात घ्या. आता आणखीन एक वेगळी गोष्ट बोलणार आहे आपल्याशी, की पाणी आहे ना, पाण्याला स्मरण असतं, पाण्याला आठवण असते, पाणी लक्षात ठेवतं. आणि म्हणून पाणी जिथं आपल्याला एखादी चांगली गोष्ट किंवा कुठेही अभिषेक करताना सुद्धा बघा ना, घरातलं पाणी वेगळं लागतं आणि अभिषेकाचं पाणी वेगळं लागतं, कारण त्याच्यात पावित्र्य उतरलेलं असतं. आपणही समजा गीतेचा पाठ करत असाल, सप्तशतीचा पाठ करत असाल, तिथे एक तांब्या भांड जरूर ठेवा, त्याच्यातलं पाणी वेगळं लागतं. कारण हे सगळे जे तरंग आहेत ना, ध्वनी तरंग आहेत, त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि पाणी ते अतिशय पवित्र होतं. जिथे मंत्रपठण आहे तिथे. आणि एरवी सुद्धा म्हणजे आता ह्याच्यावरनं मी एक वेगळी गोष्ट सांगते नित्याच्या व्यवहाराची. जेव्हा आपण पाणी भरतो घरातलं साधं, आपल्याला काय आता कुठलं भरायचं नाही नदीवरनं वगैरे, पण आपल्या घरात जरी आपण ॲक्वागार्डचं असू दे कुठलंही पाणी भरतो, तेव्हा एक श्लोक तरी म्हणा, एक मंत्र तरी म्हणा, ते पाणी पवित्र होतं. पूर्वी तांब्या पितळ्याच्या कळशा घागरी मोठाल्या असायच्या, 3-3 दिवस पाणी ते शुद्ध राहायचं. एक तर त्याच्यात ओरिजिनल गुण आहेच तांब्या पितळ्यामध्ये. दुसरं म्हणजे त्या पाण्याची पूजा, हळद कुंकू लावून त्याला नमस्कार केला जायचा. पाणी आपोआप पवित्र होतं. आपल्या घरात आपल्या मुलांवर नातवंडांवर संस्कार व्हायला पाहिजे असेल तर पाण्याची काळजी जास्त घ्या, म्हणजे पाणी तुमची काळजी घेईल. आपण मी खरंच हे मनापासून सांगते की पाणी भरताना काहीतरी चांगले विचार, चांगले श्लोक, चांगलं काही तुम्हाला जे येत असेल ते काहीही म्हणा, रामरक्षा म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा, काही कुठले साधे श्लोक म्हणा, पण काहीतरी म्हटलं तर पाण्याचे जे अणुरेणू आहेत त्याची संरचना आहे ती बदलते आणि पाणी शुद्ध आणि पवित्र होतं. आणि तेच आपल्या पोटात गेलं की संस्कार जातात. याच्या उलट जर का कधीतरी आपल्या घरात होतं
काहीतरी भांडण होतं, काहीतरी कलह होतो, कोणीतरी काका कोणीतरी मामा येतात, काहीतरी जुने वाद उकरून काढतात आणि मोठं भांडण होऊ शकतं. त्या दिवशी घरातलं पाणी ओतून द्या, ते पिऊ नका. पण सगळे संस्कार ते अपशब्द त्या पाण्यात उतरले, त्या दिवशी ते पाणी प्यायचं नाही. असे हे जे पाण्याचे, आता बोलण्याचा मुद्दा असा आहे की या नद्यांच्या तीरावर ऋषींनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याच्या मंत्रपठणाने नदी पवित्र झाली आणि नदीचं पाणी येते जिथनं वाहत येतं, मिनरल्स वगैरे आपल्याला माहिती आहे, आता खनिजातनं वाहत येतं. त्याच्यामुळे त्या ऋषींना त्याचं बळ मिळालेलं आहे. हे म्युच्युअल आहे, दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. इथे आता म्हटलेलं आहे जिथे या गंगेच्या लहरी आहेत, त्याचे तुषार आहेत, त्याच्यातनं शीतलता, त्याच्यातनं पावित्र्य प्राप्त झालेली जमीन आहे, जिथे विद्याधरांसारख्या ऋषींनी विद्याध्ययन केलेलं आहे. स्थाने काय हिमाद्रीची क्षयदशा ती सर्वही पावनी. अशी जी स्थानं आहेत ती आता नाहीशी झाली आहेत का भारतातनं? बघा, लक्षात घ्या, आपली ही पुण्यभूमी आहे. हा भारत देशात आपण जन्मलो हे खरोखर आपलं भाग्य आहे. सुराष्ट्रेस्मिन असं म्हटलंय, या प्रादुर्भूत सुराष्ट्रेस्मिन, मी या सुराष्ट्रामध्ये जन्मलो हे माझं केवढं भाग्य आहे. इथे आता भर्तृहरीने प्रश्न विचारलाय, एवढी सगळी पवित्र स्थानं नष्ट झाली का? तुम्हाला खायला मिळत नाहीये का? कशासाठी? जी पोटे अपमान पूर्व कनरा अन्यालयी पोशिली. मग लोकांनी भीक म्हणून फेकलेलं, तुच्छतेने अपमानाने तुम्हाला दिलेलं अन्न तुम्ही सेवन करताय, हे सगळं नाहीये का? परमेश्वराने दिलेलं एवढं सगळं तुम्हाला मिळत नाहीये का? ही स्थानं नष्ट झाली आहेत का? कशासाठी कुणाची तरी हांजी करायची? कशासाठी कुणापुढे तरी अन्यायाने वागायचं? बघा, नोकरी करताना सुद्धा काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात ना. का? कशासाठी करायचे? आपल्याला स्वाभिमान नाही आहे? स्वाभिमान आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अनुवाद इतका सुंदर केलेला आहे वामन पंडितांनी, तोही वाचूया. गंगेने स्वतरंग सुंदर कणी जी भोवती शिंपिली, जी काच्या ऋषीला तली बसुनिया विद्याधरे सेविली. स्थाने काय हिमाद्रीची क्षयदशा ती सर्वही पावली, जी पोटे अपमान पूर्वक नरा अन्यालयी पोशिली. अन्य कुणीतरी मला पोसावं इतकी मी दीनहीन नाहीये. कुणीतरी फेकावेत भाकरीचे तुकडे. अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, मी आज भी फेके हुए पैसे नहीं लेता. कुणालाच आवडत नाही फेकलेले. तुम्ही मोलकर्णीला जरी असे पैसे फेकलेत, तिला नाही आवडलं. कुणाचाही सन्मान करून द्यायचे, अतिशय चांगल्या पाकिटात घालून. साडी द्यायची असली, अगदी जुनी साडी द्यायची असली तरी व्यवस्थित शक्यतो धुवून पिशवीत घालून तिला दिली. दान करताना सुद्धा कुणाचा अपमान करायचा. असत्कृतम बज्ञातम तद्दानम राजसम स्मृतम. कुणाचंही अपमान करून दान द्यायचं नाही. मग तुम्ही हे का घेताय? भर्तृहरी आपल्याला प्रश्न विचारतोय की अपमानाने दिलेलं दान तुम्ही कशासाठी घेताय? घेऊ नका. आहे ना, परमेश्वराने आहे. कोण निर्मितो बाळासाठी? जन्मा आधीचा अमृतधारा आहे ना. कोण पुरवितो गर्भामध्ये? कोण पुरवितो तेथे वारा? कोण निर्मितो बाळासाठी जन्मा आधीचा अमृतधारा? परमेश्वराने सोय केली आहे. त्या अगदी गरीब घराण्यातली एखादी गरीब बाई असेल, तिच्याकडे दुधाला सुद्धा पैसे नाही, पण तरी ते बाळ उपाशी राहत नाही, पण ती सोय त्यांनी केली आहे. तुमच्या सगळ्यांची सुद्धा सोय तो करतोय. आपल्या गरजा फक्त कमी करण्याची आवश्यकता आहे. तो पिझ्झा आणि पास्ता नाही देणार तुम्हाला, पण तुमचं पोट भरेल एवढं नक्कीच देणार आहे. मग एवढी सोय केली असताना कशासाठी लाचारी, कशासाठी हीनत्व, कशासाठी दीनत्व, असं म्हटलेलं आहे. आता पुढे म्हटलेले, किंकंदा कंदरेषु प्रलयमुपगता निर्झरा गिरिभ्या प्रध्वस्था वा तरुभ्यः सरसफलभृतो वल्कलिन्यशाखा वीक्षन्ते यन्मुखानि प्रसभमपगतं प्रश्रयाणां फलानां दुःखोपात्तात् पलल्प वित्तं स्मयपवनं वशात्तानि बहुभ्रूलतानि. आता असं म्हटलेलं आहे की पर्वतांच्या रहाटीतले कंद नाहीसे झाले का? हिमालयामध्ये आपल्याला खरंच कल्पना असेल, हिमालयामध्ये अशा काही वनस्पती आहेत की त्या वनस्पतीचं सेवन केल्यानंतर 6-6 महिने भूक सुद्धा लागत नाही. असं एक सिद्ध झालेलं आहे.
एक असाच ट्रेकर म्हणून गेला होता हिमालयात गिर्यारोहणासाठी. आणि त्यांनी एका तिथे काय अग्नी पेटवून एका भांडं आणलं होतं त्यांनी, त्याच्यात भात शिजवायला ठेवला आणि तो भात हलवण्यासाठी त्याने तिथल्याच एका झाडाची फांदी तोडली आणि त्याने तो भात हलवला आणि तो भात शिजल्यानंतर सेवन केला. त्याच्यानंतर त्याला 6 महिने भूकच लागली नाही, कारण त्या झाडाची जी फांदी होती त्याच्यामध्ये तो गुण आहे. हिमालयामध्ये आजही संजीवनी आहे, आजही आहे. हिमालयामध्ये इतक्या आश्चर्यकारक वनस्पती आहेत, जी कंदमुळं आहेत ती आपल्याला कल्पनाच नाहीये. इथे म्हटलंय किंग कंदा कंदरेषु प्रलयमुपगता. संपल्या का काय ते कंद आहेत? त्या हिमालयात ते अजूनही कंद आहेत, त्या वनस्पती आहेत, पण आम्हाला माहिती नाहीये. पण भर्तृहरी विचारतं की ते प्रलयमगतैषु, ते संपलं का काय? निर्झरावा गिरिभ्या, किंवा पर्वतातनं वाहणारे झरे आता हे वाहत नाहीस का? वाहतायत ना, अजूनही वाहतायत. प्रध्वस्था वा तरुभ्या सरस फलभृतो वल्कलिन्यश्च शाखाः, किंवा उत्तम रसाळ फळं देणाऱ्या झाडांच्या फांद्या आता झाडापासून वेगळ्या झाल्यात का, तुटून पडल्यात का? किंवा वल्कल, बघा वस्त्राची सुद्धा तशी आवश्यकता खरं नाहीये, वल्कल नेसत होते. झाडाची सालं इतकी उत्तम असायची की त्याने लज्जा रक्षण होण्यापुरती तर नक्कीच त्याचा उपयोग व्हायचा. मग ते आता होत नाहीये का, असं भर्तृहरी विचारतंय. वीक्षन्ते यन्मुखानी प्रसभमपगतम प्रश्रयाणाम फलानाम. तुम्ही त्या श्रीमंतांच्या तोंडाकडे कशाला बघताय, ते मला काहीतरी देतील असं. आता हे सगळं म्हटलेलं आहे आणि पुढचं शेवटची ओळ वेगळी आहे. दुःखोपातात पलल्पत वित्तस्मय पवन वशात नर्तित भ्रूलतानी. आता ते श्रीमंत जे आहेत, आता इथे दोन तुलना केली बरं का, हे आपल्यासाठी नाही आहे, पण त्या काळातलं हे काव्य आहे. जे अतिश्रीमंत आहेत ना, तेच गरिबांना अगदी तुच्छ लेखायचे आणि तरी सुद्धा गरीब त्यांच्या पुढे हात पसरायचे. आता त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या भ्रूलता, एक कल्पना केलेली आहे. या भुवया आहेत ना, भुवया त्याची लता म्हटलेले, त्या वेली जशा पवनामुळे वाऱ्यामुळे वेली हलतात, तसा हा यांना गर्वाचा वारा सुटलेला आहे आणि म्हणून त्यांच्या भुवया अशा हालतात आणि उंचावतात बरं का. जे श्रीमंत लोक आहेत, अतिश्रीमंत आणि गर्विष्ठ, नुसते श्रीमंत नाही गर्विष्ठ लोक आहेत, त्यांच्या भुवया नेहमी उंच असतात, म्हणून त्यांना उच्चभ्रू म्हणतात. उच्च म्हणजे वरती गेलेला, भ्रू आपण म्हणतो ना, हे फार उच्चभ्रू समाजातले. तर उच्चभ्रू म्हणजे वेगळं काही नाही आहे खरं. हाय ब्रो, हाय ब्रो म्हणजे उच्चभ्रू म्हणजे भुवयावरती गेलेला. तर त्यांच्याकडे ते एवढे तुम्हाला त्या भुवयांच्या लता म्हणजे वेलींनी जणू काही नर्तन करतात असं वाटतंय. त्यांच्या पुढे तुम्ही हात पसरता, हे सगळं संपलं का वैभव, असं त्यांनी विचारलं. खरीच गोष्ट आहे. कशासाठी हात पसरायचा, कशासाठी याचना करायची, कशासाठी भीक मागायची? जो स्वाभिमानी मनुष्य आहे तो कधीही भीक मागणार नाही. सगळ्यात श्रीमंत कोण आहे माहिती आहे का? ज्याच्या गरजा कमी तो सगळ्यात श्रीमंत आहे. गरजा कमी आणि सुखाची हमी असं म्हटलेलं आहे. गरजा कमी केल्या की आपल्याला कुणापुढे आहे त्याच्यात आय एम हॅपी, मी जे आहे त्याच्यात मी खुश आहे. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं गीतेने. मग आता गरजा कमी करा, रिक्वायरमेंट कमी करा. खरंच विचारच करूया, एवढी गरज आहे का? किती साड्या कपाटं भरली आहेत आमची, साड्यांनी नुसतं उघडलं की धबाधबा पडतील अशा साड्या आहेत, एवढे कपडे. आणि तो जो साधू आहे, जो वैरागी आहे, ज्याच्याकडे काहीही नाही आहे, तो सगळ्यात श्रीमंत आहे. आमची खूप सगळी कपाटं भरली आहेत, आमचे फ्रीज सगळे खाद्यपदार्थांनी भरलेत, डबे भरलेत, सगळं आहे, पण तरी आमचं तोंड रडकंच आहे, आम्ही वाकडेच आहोत. का? तर कौपीन बनता खलु भाग्यवंत, ज्यांच्याकडे काही नाही ते सगळ्यात श्रीमंत आहेत. किंवा असंही एका म्हणजे पावस्य स्वरूपानंदाने म्हटलेले आहे, असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. हात में कमंडलू बगल में सोटा और चारों दिशा जागिरी में. काही नाही आहे ना ज्यांच्याकडे, हातात कमंडलू आहे, इथे बगलेत सोटा म्हणजे ती कोपडी ठेवलेली आहे आणि सगळ्या जणू काही चारी दिशा यांना जहागिरीत मिळाल्यात, अशी यांची श्रीमंती आहे. आणि आमची श्रीमंती, आमच्या बँकेत खूप मोठा पैसा आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, हे आहे ते, आमच्याकडे खूप पैसा आहे, पण खरंच आहे का? पण ज्याची आशा वाढत चालली आहे तो कधीच श्रीमंत नसतो, तशी आपली अवस्था आहे. आणि म्हणून भर्तृहरींनी आपल्याला प्रश्न विचारलाय की हे सगळं संपलं का हिमालयातलं वैभव?
आजही तुम्ही हिमालयात जा, तुम्ही उपाशी राहणार नाही. खिशात एक पैसा, नर्मदा किनारी असं म्हणतात ना, एक रुपया सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ नका, तुम्ही उपाशी राहणार नाही. ती मैया काळजी घेते. तो निसर्ग इतका आपली काळजी घ्यायला तत्पर आहे, पण आम्हालाच वाटतो नको बाबा, त्यांनी नाही पाहिलं माझ्याकडे तर माझं असू दे, म्हणून आपण आपली सोय करतो, मुलांची करतो, नातवंडांची करतो, 7 पिढ्यांची सोय करायला लागतो आणि शेवटी दुःखीच राहतो. भर्तृहरी त्यांना प्रश्न विचारतो, हे सगळं संपलं का? निसर्गाने प्रत्येकासाठी भरपूर दिलेलं आहे. नेचर इज सफिशियंट फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. तुमच्या हवेला निसर्ग नाही पुरा पडणार, पण तुमच्या आवश्यकता नक्कीच निसर्ग भागवणार आहे. इतकं जर त्याचं वैभव आहे, ते संपलं का म्हणून तुम्ही इकडे हात पसरतात का? नाही. आता हे सगळं म्हटल्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, पुष्पैर्मूल फल प्रिय प्रणयिनी प्रीतीं करुष्वाधुना भूषय्यानवबल्कलैः कुरुतृणैः वृत्तिष्ठयामो वनं शूद्राणां विवेकमूढमनसा यत्रेश्वराणां सदा वित्तव्याधविवेकसङ्कुलगिरा नामापि न श्रूयते. आता भर्तृहरी आपल्या प्रियेला म्हणतात, हे तर आपल्यासारख्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. तो तिला म्हणतोय, आता आपण बघितलं भर्तृहरीचं थोडंसं चरित्र किंवा त्याचं किती भोगविलासामध्ये मग्न होता आणि मग त्याच्यातनं कसं त्याला दारिद्र्य आलं, पण तरी सुद्धा तो आपल्या पत्नीला, त्या राणीला म्हणतोय की चल जाऊ, आपण वनात जाऊया. नेसू तृणे कंद फळेची खाऊ. आपण काय बलकल नेसू, छानपैकी कंदमुळं खाऊया. शय्या मही चाल वनासी जाऊ. शय्या मही आहे ना, ही पृथ्वी हीच शय्या आहे, वेगळं काही अंथरूण पांघरून घ्यायला नको. चाल वनासी जाऊ, तेथे पहा क्षुद्र धनेश्वराची. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक सुख मिळणार आहे, वार्तानकानी पडणार साची. धनेश्वराची म्हणजे श्रीमंतांची नावं सुद्धा कानावर पडणार नाही. बघा ना, जे खरंच अरण्यात राहत आहेत त्यांना कुठे माहिती आहे तो बिल गेट्स कोण आहे, वॉरन बफे कोण आहे, अंबानी कोण आहे, त्यांना नाही माहिती. नावं सुद्धा त्यांनी ऐकली नाहीत. आम्ही मात्र म्हणतो अरे बापरे, अंबानींची श्रीमंती एवढी आहे, आम्ही त्यांनी दुःखी होतो, आम्ही त्यांनी खचून जातो. पण खरं त्यांना ज्यांना नावंही माहिती नाही आहेत ते सगळ्यात सुखी आहेत. आम्ही त्यांच्या संपत्तीशी आपण तुलना करूच शकत नाही, पण असं आपण करतो. पण त्यांची नावं सुद्धा कानी पडत नाहीत, ते सगळ्यात मोठे सुखी आहेत. आता पुढे म्हटलेलं आहे, थोडं मी मराठी अनुवाद पण वाचते आणि थोडं संस्कृत पण बघूया. फळे श्रमा वाचुनी भूरुहांची पदोपदी शीत जळे नदीची असोनिया कोमलपत्र शय्या द्वारी प्रभूच्या श्रमताती वाया. कशाला प्रभूच्या, प्रभूच्या म्हणजे श्रीमंतांच्या दारामध्ये कशाला हात पसरतायत? फळे श्रमा वाचुनी भूरुहांची. शब्द इतके सुंदर वापरलेत भर्तृहरींनी पण आणि वामन पंडितांनी पण. भूरुह, भूतनं उगवलेले म्हणजे वृक्ष, त्यांची फळे कशी आहेत तुम्हाला मिळू शकतात. जर अरण्यात तुम्ही गेलात तर कोणाचं तिथे ती मालकी नाहीये किंवा कोणाचं तिथे पहारा नाहीये. तुम्हाला ही श्रमा वाचून ही फळं मिळू शकतात. आंबे असे हाताला आले तर काढू शकताय तुम्ही. फळे श्रमा वाचुनी भूरुहांची पदोपदी शीत जळे नदीची. कुठेही गेलात तर तुम्हाला हाताच्या ओंधळीतलं पाणी पिता येतं आणि अतिशय पवित्र, अतिशय शीतल, अतिशय मधुर असं पाणी प्यायला मिळतंय. बिस्लेरीची गरज नाही. आपल्याला खरंच आपण स्वतःला इतकं कृत्रिम बनवून घेतलेलं आहे ना. परवा मी एक व्याख्यान ऐकलं, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय अतिशुद्ध पाणी पिण्याने आपली सगळी रोगप्रतिकार शक्ती नष्ट झालेली. कुठलंही पाणी प्या ना, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही म्हणतो नाही ते कुठल्या ब्रँडचं आहे, बिस्लेरी आहे का तरच मी पिन, हे नाही, करू नका असं. कुठलंही म्हणजे अगदी घाणेरडं नाही, पण आपल्याला तेवढं कळतं ना. साधं हॉटेलमध्ये समजा गेलात, साधं तो विचारतो साधं आणू का बिस्लेरी आणू. आपल्या बरोबर काय आपली मुलं नातवंड असते, म्हटलं नाही नाही बिस्लेरी आणू. साधं पाणी प्यायला काही खरं हरकत नाहीये, पण आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती म्हणजे ते जे शुद्ध अतिशुद्ध आरोचं जे पाणी आहे ना, त्याच्यामध्ये जे चांगले बॅक्टेरिया तेही नसतात. वाईट बॅक्टेरिया नको आहेत आम्हाला, ज्याच्यामुळे रोग होईल असे नको आहेत, पण चांगलेही बॅक्टेरिया असतात. ते काहीच नाही, ते बेचव पाणी असतं. पूर्वी बघा गावागावाच्या पाण्याची चव वेगळी असायची. सोलापूरचं पाणी वेगळं, कोल्हापूरचं वेगळं, साताऱ्याचं वेगळं आणि पुण्याचं वेगळं होतं ना.
आता सगळीकडे ते एकच चव आहे, बिसलेरी हीच चव आहे सगळ्याची, जे चुकीचं आहे. ज्याच्यातनं आपलं सगळं मारलं जातंय. आपल्याला आता माती नकोय, आपल्याला पाणी सुद्धा अतिशुद्ध पाहिजे. याच्यामुळे पुढचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, आता आपल्या दारात सुद्धा आपल्याला किंचितही माती नकोय, कचरा नकोय, डास नकोय, आपण सगळ्या जाळ्या लावतो. सगळं आपण स्वतःला संकुचित केलेलं आहे. खरं म्हटलं तर इथे म्हटलेलं हे सगळं मिळत असताना फळे श्रमा वाचुनी भूरुहांची पदोपदी शीत जळे नदीची असोनिया कमलपत्र कोमलपत्र शय्या द्वारी प्रभूच्या शिणता ती वाया. उगीच तुम्ही त्या श्रीमंतांच्या पुढे हात पसरू नका. हे असं भर्तृहरी सारखा म्हणतोय की याचना किती वाईट आहे. आता अशाच एका सुभाषितकारांनी बघा, सुभाषितकारांचं पण फार सुंदर वैभव आहे बरं का. एका सुभाषितकाराला असं वाटलं, असा सहजच तो कुठेतरी वनविहारासाठी गेला होता आणि एक हरिण असं पळत होतं. हरिण कसं असतं बघूनच इतकं आकर्षक वाटतं, त्याचा तो असा सोनेरी तुकतुकीत रंग, त्याच्यावरचे ते पट्टे किंवा त्याच्यावरचे ठिपके, हे बघूनच त्याला इतकं आकर्षित वाटलं. आणि तो जो कवी होता, जो सुभाषितकार होता, तो कुठल्या तरी राजाच्या पदरी होता आणि सारखं ते राजाचं किंवा श्रीमंतांचं सारखं गर्विष्ठपणाचं बोलणं ऐकून सारखं याला हाडहूड केलेलं सहन झालं नाही आणि त्याला या हरणाचा फार हेवा वाटला. त्याला वाटलं ह्याचं बरं आहे, ह्याचं बरं आहे, काही याला कुणाच्या श्रीमंतांपुढे तोंड वेंगाळावं लागत नाही, पदर पसरावा लागत नाही, ह्याला काय छान कोवळं गवत खायचं, झोप आली की झोपायचं, वाटेल तेव्हा उठायचं, उड्या मारायच्या, मस्त आहे याचं जीवन. ते सुभाषित काय ते सांगते, फार सुंदर आहे. यद्वक्त्रं मुहुरीक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन मृषा नैषां गर्भवच शृणोषि नचतां प्रत्याशया धावसी काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंगपुत्र भवता किन्नाम तप्तं तपः. हे कुरंग, तू सांग ना मला, तू कुठली तपश्चर्या केलीस त्यामुळे तुला हे असं स्वच्छंदी मोकळं जीणं जगता येतंय, मला सांग तरी त्या तपश्चर्याचं नाव. आम्हाला बघा काय, यद वक्त्रम मुहुरीक्षसेन धनिना, तुला त्या धनवान लोकांची, गर्विष्ठ लोकांची तोंड बघावी लागत नाही. यद वक्त्रम, वक्त्र म्हणजे तोंड, वक्त्रवरनच वक्तृत्व शब्द आला. यद वक्त्रम मुहु, मुहु म्हणजे पुन्हा पुन्हा, ईक्षसे न धनिनाम वृषेन चाटून वृषा, चाटू म्हणजे खोटी, खोटी स्तुती आम्हाला करावी लागते. तुम्ही किती श्रीमंत, तुम्ही किती सुंदर, तुम्ही किती कार्यप्रवण म्हणावं लागतं ना. म्हणजे जसं श्रीमंतांना म्हणावं लागतं तसं बॉसला म्हणावं लागतं. आपण ज्यांच्याकडे नोकरी करतो त्यांची उगीच खोटी माहिती मनात अजिबात यांना काही येत नाही तरी खोटी स्तुती करावी लागते. नैषाम गर्व वच शृणोषि नचता, त्यांची गर्विष्ठपणाची बोलणी पण ऐकावी लागत नाही हरणा तुला. पण ते श्रीमंत लोक स्वतःच सांगत असं, मी असं केलं, मी तसा आहे, मी अंकाय, तुला ते ऐकावं लागत नाही. श्याम गर्व वच शृणोषि नचतान प्रत्याशया धावसी, त्यांच्या मागे हांजी हांजी करत तुला धावावं लागत नाही. मग तू काय करतोस, काले बाल तृणाने खादसी परम, वेळ आली तुला भूक लागली कीच तू फक्त काय खातो, बाल तृणाने म्हणजे कोवळं गवत खातोस. निद्रासी निद्रागमे, झोप आली की झोपतोस, किती छान आयुष्य. पण मे गृही कुरंग, हे कुरंगा, हे हरणा, कुत्र भवता, तू कुठलं हे तप केलंस, कसलं तप आहे, किन्नाम तप्तं तपः, असं त्याला प्रश्न विचारला. आणि तेच ह्याच्यात सगळं चित्र आलेलं आहे की श्रीमंतांच्या पुढे हांजी हांजी करायची नाहीये, त्यांचे पाय धरायचे नाहीयेत, स्वाभिमानाने सुद्धा अल्प सामग्रीमध्ये, अल्प एकूण गोष्टीमध्ये जगता येतं आनंदाने, कारण निसर्गाने खरंच भरपूर दिले. आणि मी नेहमीच सारखंच वारंवार म्हणते की आपल्या भारत देशाला हे वैभव आहे, बाकीच्या देशांमध्ये इतकं नाही आहे. म्हणजे अगदी अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, त्यांच्याकडे अति दोन टोकाचं हवामान असल्यामुळे इतकं सगळं वैभव नाही आहे जेवढं आपल्याकडे आहे तेवढं. मग हे सगळं असताना ते सोडून कशाला नाही त्या गोष्टीच्या मागे लागायचे असं म्हटलेलं आहे. पुढचा आता श्लोक आहे 27वा. ये वर्धन्ते धनपती पुरः प्रार्थना दुःख भाजो ये चाल्पत्वं ददति विषयाक्षेप पर्यस्त बुद्धेः तेषामन्तःस्फुरितहसितं वासराणां स्मरेयं ध्यानच्छेदे शिखरि कुहर ग्रावशय्या निषण्णः. आता इथे म्हटलेले धनिक लोकांचं आर्जव करण्याच्यासाठी
दुःखामुळे बघा, आता थोडा इथे सापेक्षता सिद्धांत आहे, आईन्स्टाईनचा जो सिद्धांत आहे ना, कधी कधी आपल्याला दिवस खूप मोठा वाटतो, जाता जात नाही, इतकं बोर होतं ना एखाद दिवशी, पण आपल्याकडे काम करायला काही नसतं किंवा अतिशय कंटाळवाणं काम करायला लागतं, त्या दिवशी दिवस अगदी नकोसा होतो. आणि जेव्हा आपण आनंदात असतो, सुखात असतो, तेव्हा असं, अरे आता उगवला दिवस संपला सुद्धा. हे वर्ष आपल्याला असंच झालंय, 25 साल. आत्ता तर जानेवारी होता, आता आला डिसेंबर. जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा ते पटकन होतं, आणि जेव्हा वाईट गोष्टी असतात तेव्हा दिवस जाता जात नाही, जाता जातच नाही पुढचा. अरे बापरे, एवढा वेळ गेला तरी 1च तास झाला, आत्ता तर मी चहा प्यायला 1 तास झाला त्याला, पण काही वेळच जात नाही, असं होतं इथे. आता या श्रीमंतांच्या पुढे त्यांची याचना करण्यामध्ये दिवस इतका लांब लचक वाटायला लागतो. असं म्हटलेलं आहे, भर्तृहरी म्हणतोय की हा दिवस फार मोठा वाटतोय. होती वासर दीर्घ जे धनपती द्वारी तया प्रार्थता. वासर म्हणजे दिवस, वासरमणी म्हणतात ना सूर्याला. वासर म्हणजे दिवस, तो कसा वाटतोय, दीर्घ वाटतं, केवढा लांबलचक कंटाळवाणा दिवस आहे. कारण काय आहे, मी त्या धनपतीच्या द्वारामध्ये बसून त्यांची भीक मागतोय. धनपती द्वारी तया प्रार्थिता नाना सौख्य भरे. पण त्याच्या उलट कधी कधी असं होतं, नाना सौख्य भरे क्षणोपम मला जे लोटले नेणता. कधी कधी दिवस पटकन जातो, सगळं छान असतं, निसंगत्वपणे धरुनी बसलो हे पर्वताची गुहा. पण मी आता कुठे बसले, पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन बसले. आता त्या दिवसांसी हासत असे ध्यानावसानी पहा. आता मला गंमतच वाटली, काय तेव्हाचे दिवस होते. काय जे वाईट आपल्याला बघा, जेव्हा आपल्या थोडा उतरता उतरता म्हणजे वय सरत जातं, तेव्हा आपण पूर्वीच्या गोष्टी आठवलं की आपल्याला गंमतच वाटतं, सगळ्याचीच गंमत वाटते. बापरे, कसं केलं तेव्हा, एवढी मुलांना सांभाळून नोकरी कशी केली, याला इकडे पाळणा घरात सोडा, त्याला किती केलंय आपण, असं वाटतं. कधी कधी वाटतं की अरे, पण तेव्हा मला बळ आलं बरं का, कुठलं बळ आलं माहिती नाही, असं जेव्हा वाटतं. किंवा जेव्हा आपण पुढच्या पदापर्यंत पोचतो, म्हणजे वानप्रस्थाकडनं संन्यासाकडे जातो, तेव्हा मागच्या गोष्टीचं जरा हसूच येतं. किंवा तारुण्यात आपण काय काय गंमत केली, म्हणजे सगळ्याची कॉलेजमध्ये असताना कसल्या वेडेपणा केला होता ना, असं वाटतं ना आपल्याला, आत्ता वाटतंय. भर्तृहरी म्हणतोय काही दिवस दुःखाचे गेले, काही पटकन संपले, काही आता मी जेव्हा ध्यानाच्या गुहेत जात बसलोय तेव्हा हा सगळा जुना काळ माझ्या चेहऱ्या म्हणजे माझ्या नजरेसमोरनं झर 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 जातोय, आणि आता मला सगळं हसूच येते, त्याची सगळी गंमतच वाटते. होती वासर दीर्घते धनपती द्वारी तया प्रार्थिता नाना सौख्य भरे क्षणोपमला जे लोटले नेणता निसंगत्वपणे धरूनी बसलो हे पर्वताची गुहा आता त्या दिवसांशी हासत असे ध्यानावसानी पहा. त्यामुळे आता मला कळतंय की हे सगळे जे भौतिक गोष्टी, मी धाव धाव धावलो, प्रमोशनसाठी धावलो, मोठं घर घेण्यासाठी धावलो, गाडी घेण्यासाठी धावलो, आता वाटते खरं काय गरज होती याची. आता त्या ऐहिक गोष्टींच्या आता तुच्छता किंवा त्याची नश्वरता आता कळून चुकली आहे. काय मिळवलं मी, धाव 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 धावलो, आता मला सगळ्याचं हसू येते. आपलंच चित्र आहे नाही का, आपलंच चित्र आहे. आपण म्हणतो की हां, तेव्हा वाटत होतं नाही, आता 2 BHKचा फ्लॅट आहे, 3 BHKचा घ्यायला पाहिजे, आता बंगला घ्यायला पाहिजे, आता फार्म हाऊस घ्यायला पाहिजे. धाव धाव धावतोय, नुसता धावतोय. आता कळलंय काय मिळालं. शेवटी माणसाला किती जमीन लागते, 3.5 हात जमीनच पुरेशी आहे. केवढे फ्लॅट घेतले, केवढे बंगले, त्याच्यासाठी किती तडजोडी, काय काय केलं. आता सगळ्याचं मला हसूच येते, गंमतच वाटते सगळ्याची, असं म्हटलेलं आहे. आता पुढे म्हटलेलं आहे 28वा श्लोक आहे. मराठीच वाचते, संस्कृत नाही वाचत. दैन्याला घसरी सुवास पसरी भ्रांती सजे संहरी मात्सर्यास करी परामुख बरी देलात चिंता शिरी झोळी शीघ्र भरी सुपावन करी तोषास दे अंतरी शंभूची निज सोयरी मधुकरी ते सेव्य योगीश्वरी. आता मला हे सगळं जेव्हा मी सगळ्यातनं थोडं अलिप्त झालो, ते पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन राहिलो, तेव्हा मला आता फक्त आराध्य कोण वाटते, तो शंभू. काय आहे त्याच्याकडे, काहीच नाही आहे त्याच्याकडे. विष्णू तरी श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्या शंकराकडे काय आहे.
ते काय गजचर्म काय धारण केले, व्याघ्रांबर काय धारण केले, कसा आहे तो, त्या मस्तकावर गंगा आहे, सगळे गळ्यामध्ये सर्प आहेत. या शंभूच्याच मला गंमत वाटलीये. योगेश्वर त्या शंभूच्या सत्राची प्रशंसा करतात, ज्याच्यामध्ये भिक्षेचा आहार दैन्य काही नाहीये, जे अप्रतिहत म्हणजे कधीही बंद पडणारं नाहीये, मद मत्सर अभिमान यांचं सर्वथा मथन करणारं, दुःख समूहाचा विध्वंस करणारं असं हे जे शंभूचं जे रूप आहे ते मला अतिशय आराध्य असं वाटलंय. अक्षय पुण्याचा जणू काही तो साठाच आहे. खरंच आहे. त्या शंकर हा विरक्त आहे ना. विष्णू हा ऐश्वर्य संपन्न आहे, पण शंकर हा विरक्त आहे. त्याच्याबद्दल सुद्धा असं म्हटले, शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे, त्याच्याकडे आराधना करताना असं म्हणावंसं वाटतं, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तो यतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलैः जीवितं तस्मान् मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना. या शंकराला प्रार्थना करताना शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, आयुर्नश्यति, आयुष्य क्षणाक्षणाने नाहीसं होते. बरं आम्हाला माहिती नाहीये का, आमच्या डोळ्या देखत होते, डोळ्या देखत की आम्ही झोपलोय आणि आयुष्य संपलं असं नाहीये. आम्ही जागे आहोत, आम्ही पाहतोय, आम्हाला कळतंय. आत्ता तर मी लहान होते, मग तरुण झाले, मग प्रौढ झाले, मग म्हातारी झाले, असं डोळे उघड्या डोळ्याने हे बघते. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं, एक दिवस संपलं असं नाही, रोज क्षणाक्षणाने आयुष्य संपते, हातातून वाळू सरकावी अशी. आत्ता एवढ्यात सुद्धा तुम्ही बदललात, मी बदलले आत्ता. इथे 5 वाजता आपण आलो ते तुम्ही आत्ताचे नाही आहात, 1 तासात तुम्ही बदललात. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं. यौवनाचा आम्हाला फार मस्ती होती की मी तरुण आहे, मी सुंदर आहे, वाटत होतं मला. गेलं, हातातनं गेलं. याति क्षयं यौवनं. बरं आता ते परत दिवस आणा म्हटलं तर आम्ही पुष्कळ पैसे देतो, कोट्यावधी अब्जावधी रुपये देतो. तो काळ द्या बरं आणून मला परत. प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवसः, कारण कालो जगद्भक्षकः, काळ सगळं खातोय. क्षणाक्षणाला तो काळाचा घास घेतोय, सगळ्याचा असा मोठा घास घेतोय. लक्ष्मी, आमच्याकडे पैसे खूप आहेत, खूप पैसा आहे, संपत्ती भरपूर आहे, पण कशी? लक्ष्मीस्तो यतरंगभंग चपला. पाण्यावरचा तरंग आत्ता आहे म्हणेपर्यंत विरून जातो, तशी लक्ष्मी आहे म्हटला म्हटला गेली संपून. विद्युत चलई जीवितम, वीज चमकावी एवढं आयुष्य आहे ब्रह्मदेवाच्या एवढ्या 4 अब्ज 32 कोटी वर्षाच्या त्या हिशोबामध्ये आमचं 100 वर्षाचं जास्तीत जास्त काय, किती एक वीज चमकावी एवढं आयुष्य. आता मी तुला शरण आलोय, मला क्षमा कर असं म्हटलेलं आहे. पण काहीच आपल्या हातात उरत नाही शेवटी. सगळं आहे पण काहीच नाहीये. पुष्कळ पैसा होता, धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. पुष्कळ धन आहे आमच्याकडे. आपल्याला वाटतं की पैसा असल्यावर सगळं होतं, पण कुठे राहिला तो पैसा? जमिनीत. म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे म्हणून जमिनीत पुरलेला असायचं ना. धनानी भूम, खूप पशुधन आहे, गाई गुरं घोडे हत्ती सुद्धा आहेत आमच्याकडे, पण कुठे आहे ते? गोठ्यात बांधलेले. मला काहीच उपयोग नाही. धनानी भूम पशवश्य गोष्टे, पत्नी फार प्रिय आहे हो, अतिशय प्रिय पत्नी, पण ती कुठपर्यंत येईल तुम्हाला निरोप द्यायला? तुमच्या मृत्यूनंतर भार्या गृहद्वारे, फक्त दारापर्यंत येईल. जनस्मशाने, आमचे नातेवाईक खूप आहेत, ते स्मशानापर्यंत येतील. मग हा देह तरी माझ्याबरोबर येणार आहे का? देहश्चितायाम, तो चितेवर जाणार आहे. मग माझ्याबरोबर कोण येणार? कोणीच नाहीये. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो, तुमचं कर्म आहे तसं तुम्हाला जावं लागतं, तसा जन्म मिळतो. कर्मानुगो गच्छति जीव एकः, एकट्यालाच जायचंय. खूप माझी जवळची मैत्रीण आहे, माझी मुलं फार माझ्यावर प्रेम करतात अहो, तुझ्याबरोबर येणार नाही, कोणी नाही, तुला एकट्यालाच जायचंय. हे जेव्हा कळतं तेव्हा खरं वैराग्य, ज्ञानजनित वैराग्य येतं. पुढे म्हटलेलं आहे, सारखी आम्हाला कशाची न कशाची तरी भीती आहे. भोगे रोग भयं कुले च्युती भयं वित्ते नृपालाद भयं मौने दैन्य भयं बले रिपु भयं रूपे जराया भयं
शास्त्रे वादभयं गुणे खलभयं काये कृतान्तात् भयं सर्वं वस्तु भयान्वितं खलु नृणां वैराग्यमेवाभयं. सगळ्याची भीती आहे. भीतीने आम्ही इतके ग्रस्त झालेलो आहेत, सारखी भीती आहे. भोग घेताना भीती आहेच. कुठलाही भोग घ्या, तुमच्या आवडीची गोष्ट अगदी तुम्हाला पाहिजे तेवढी खा. कांदा भजी दिली, तुम्हाला 4 प्लेट दिले, खा, मनसोक्त खा. खाऊ आम्ही, खाऊ सुद्धा, पण भीती आहे, पोट नाही ना बिघडणार. कुठलाही भोग घेताना भीती आहेच. 4 वाट्या बासुंदी प्या, प्यायला हरकत नाहीये, पण भीती आहे काय पोट बिघडेल, उद्या काहीतरी होईल. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. कुळाला आमच्या च्युतीची भीती आहे. आम्ही आहोत खूप मोठे, खूप आमचं कुळ म्हणजे आम्ही अगदी कोकणस्थ, आम्ही 96 कुळी, आम्ही सारस्वत, आम्ही सिकेपी, आम्ही कोण. आपल्याला कुळाची खूप अभिमान आहे, पण कुठपर्यंत च्युती भयम, कलंक लागणार नाही ना, काही डाग लागणार नाही. कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम. पैसा खूप असला तरी नृपालाची म्हणजे राजाची भीती, कारण पूर्वी तो हंडा ते राजाकडे द्यावा लागायचा. आता ते नसलं तरी इन्कम टॅक्सची भीती आहे आपल्याला, त्यामुळे आपण संपत्ती डिक्लेअर करत नाही, आमच्याकडे एवढी संपत्ती आहे. वित्ते नृपालाद भयम दैन्य मौने दैन्य भयम. तुम्ही गप्प बसलात तर तुम्हाला बावळट समजते, अजिबातच बोलला नाही तर तुम्हाला मौने दैन्य भयम गुणे खल भयम. गुण तुमच्याकडे असले तर दुष्टांची भीती आहे. रूपे जरा या भयम. सुंदर आहात, अगदी लावण्यवती स्त्रीला सुद्धा भीती कशाची असते की म्हातारपणी राहील ना एवढं रूप माझं चांगलं. रूपे जरा, जरा म्हणजे म्हातारपणाची भीती आहे. सगळ्याला कशाची ना कशाची तरी भीती आहे. शास्त्रे वाद भयम. शास्त्र जाणत असला तर वादविवादाची भीती आहे. बले रिपू भयम. बळाला शत्रूची भीती आहे. काय कृतांतात भयम. आणि या शरीराला तर कृतांताची भीती आहे. मग आता भीती नाही अशा एक ठिकाण आहे का नाही या जगामध्ये? आहे. सर्व वस्तू भयान्वितम. सगळ्या वस्तू भयाने वेढलेल्या आहेत. खलु नृणाम. पण खरोखर एक गोष्ट आहे, वैराग्यमेवा भयम. वैराग्य आहे तिथे अभय आहे. पण ज्याच्याकडे काही नाही त्याला गमवायची भीतीच नाहीये ना. आम्हाला वाटतंय की आमची चोरी होईल, आमचं घर कोणीतरी आम्ही घरात असतानाही भीती आहे, आम्ही गावाला गेल्यावर सुद्धा भीती आहे की आमचं घर कोणीतरी फोडेल, काही चोरेल. ज्याच्याकडे काही नाहीच त्याला कसली भीती आहे? खरंच आहे, आमच्या तुकडोजी महाराजांनी किती सुंदर सांगून ठेवलेले. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. त्यांच्या दाराला दोरी पण नव्हती बांधायला, आणि पहारे आणि तिजोऱ्या याच्यातनं चोऱ्या होतात. ज्याच्याकडे खरंच काही नाही तो सगळ्यात सुखी आहे. सगळ्यात सुखी तोच आहे. त्यामुळे दारास नाही दोऱ्या या जो. वैराग्य आलं की भीती पूर्ण जाते, कारण मिळवायचंही नाही आहे आणि गमवायचंही काही नाही, सगळं आहे. तो एक माझ्या पाठीशी, एवढी जर का आपल्याला खात्री असेल तर काही करायचंच नाही. अगदी शेवटचा एक मंत्र घेऊया, मराठीत वाचते. मृत्यूने जननाश वार्धकपणे की यौवना रोखिले, लाभे आक्रमिली स्वतुष्टी बनिता, मोहे क्षमा व्यापिले, मात्सर्ये सगुणा वना फणिकुले, पृथ्वीपती लाखले, अस्थैर्ये विभवास सांग कवणे, कोणास न ग्रासिले. प्रत्येक वस्तूला एक शाप आहे, प्रत्येक वस्तूला एक बंधन आहे. कुठलीही चांगली गोष्ट आहे त्याच्याबरोबर वाईट येतेच. सुख आलं की दुःख येतच, शीत आलं की उष्ण येतच. सगळ्या गोष्टी कशाने कशाने तरी व्यापलेल्या आहेत. कशा आहेत? जन्म झाला की मरण आहेच. जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवही जन्म मृतस्य. जो जन्मला त्याला मृत्यू आहे, म्हणजे जन्म झाला की लगेच ठरला की ह्याला मृत्यू येणार. मृत्यूने जननास वार्धकपणे की यौवना रोखले. वार्धक्याने तरुण यौवनाला रोखलेलं आहे. म्हणजे तरुण असताना सुद्धा भीती आहेच आहे की कधीतरी म्हातारं व्हायचंय, ही भीती आहे. लोभे आक्रमिली स्वतुष्टी. खरं मी माझ्या समाधानात होते, अगदी आनंदात होते की मला मिळालंय, भरपूर मिळालंय, पण ह्यांच्याकडे पाहिलं यांचं मोठं आहे फ्लॅट माझ्यापेक्षा. लोभाने ती स्वतुष्टी होती माझ्याकडे, ती गेली. यांचं बरं आहे, त्यांचं बरं आहे, माझंच जरा वाईट आहे, मीच झोपडीत राहते, तुमचं बरं आहे बाबा, मग मला यांच्या इतकं घर मोठं पाहिजे असं वाटायला लागलं. लोभाने स्वतुष्टीला ग्रासलं. तसंच
शांती सुख होतं ते तरुण स्त्रियांमुळे शांती पण गेली. इतक्या त्या तरुण स्त्रियांचे विभ्रम पाहून माझ्या मनाची जी शांती होती ती हरवून गेली. मात्सर्ये सगुणा मना फणिकुले. मात्सर्याने गुणाला व्यापलेले. माझ्या गुणावर मी संतुष्ट होते, माझ्याकडे एवढं एवढं आहे, पण मत्सर फार वाईट आहे. माझ्यापेक्षा ह्यांचं कसं, मेरे उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे, अशी जाहिरात होती पूर्वी. असंच आहे, आपल्याला सारखं दुसऱ्याचा हेवा वाटतो, त्याच्यामुळे आपले जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्याकडे बघत नाही. एका माणसाला लॉटरी लागली, बरं, साधाच माणूस होता, सहजच त्याने तिकीट काढलं आणि त्याला 5 लाखाची लॉटरी लागली सुद्धा. आनंद झाला, साहजिकच आनंद झाला. पण तोच आनंद काही 2 तासामध्ये त्याचा विरून गेला, कारण शेजाऱ्याला 10 लाखाची लॉटरी लागली. आनंद झाला होता, 5 लाख मिळणार पण होते, पण शेजाऱ्याला 10 लाख मिळतात, मग ह्याचा आनंद पूर्ण बिघडून गेला. काही हे मत्सर आहे. त्यामुळे वनाला कशाने आणि अरण्य, उत्तम अरण्य उपवन त्याला म्हटलेलं आहे. अरण्यात छान वाटतं, वनभोजन वगैरे पूर्वी पद्धती होत्या, पण वनाला कोणी ग्रासलेले, फणिकुले, सर्प आहेत ना, त्याची भीती वाटते आम्हाला अरण्यात जायला. पृथ्वीपतीला खले, राजाच्या भोवती दुष्ट माणसं असतात आणि त्यामुळे राजाची अधोगती होते. आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशी अधोगती होते इतरांच्या नादी लागल्यामुळे. अस्थैर्य विभवास सांग कवणी. विभव संपत्तीला सुद्धा चंचलतेचा शाप आहे. शाप आहे ना, अस्थैर्याचा शाप आहे. त्यामुळे सांग कवणे कवणास न ग्रासिले. कोणी कुणाला ग्रासलं नाही असं आहे का? कशाला तरी कशाने तरी ग्रासलंय, बांधलंय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकेकाने ग्रासून टाकलेलं आहे. म्हणून या सगळ्या, आता 10 श्लोक पाहिले आपण, म्हणून या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये. मग काही टाकून द्यायची का संपत्ती आमची? टाकू नका, पण त्याच्यात अडकू पण नका. वैराग्य मेवा भयम. वैराग्याचं जेव्हा आपण आतून मनातून, प्रत्यक्ष तुम्ही टाकू नका, काही करू नका, पण त्या संपत्तीची आसक्ती नको. एकूणच सगळं कशाचीच, माझी मुलं, माझा घर, माझी गाडी, माझा संसार, माझी शेतीवाडी नको. ह्या सगळ्या मी कोण आहे, मला एकट्यालाच जायचंय, हे वैराग्यजनित जेव्हा ज्ञान होतं तेव्हा या कशाचाही मोह राहत नाही आणि तेव्हा परमशांतीचा लाभ होतो असं भर्तृहरीने म्हटले. थांबूया इथेच. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.